या ठिकाणी बाहेर उमेदवार दिला कोण बोशेगडात आहेत उमेदवार भाजपचे या ठिकाणी? ते कोण प्रदीप खांडेकर आहेत. आम्ही काही ओळखत बी नाही त्यांना. तुमच्या गटातले नाहीत कधी? नाहीत बाहेरले आहेत ते. इथं त्यांना भाजपला या गटात उमेदवार मिळाला नाही. बरं. बाहेर दिलाय पैशाचा उमेदवार. बसवराज पाटील हा माणूस नड अडचणीला धावून येणारा माणूस आहे. बर. मी एकदा मुंगड्यात माझी मिसेस हॉस्पिटलमध्ये होती. मला 20,000 रुपयाची अडचण आल्यावर मग बसू पाटलाच्या ऑफिसला गेलो मी. तिथंच ह्याला आहे बालाजीनगरची. मग चेअरमन म्हणलं असं असं मला एक अडचण आहे म्हणलं बसू पाटला मला 20,000 रुपये काढून दिले. मदत केली. पण आम्ही त्याचं रिटर्न केलं. पण हाकेला धावणारा माणूस. तुम्ही विकास करताय का लोकांची संस्था बाद करताय? प्रत्येक घरामध्ये संधी बांधण्याची मग पूर्व चालायची असेल. आता एवढ्या छोट्या गावात काय दुकान म्हणलं लेखी मतदार किती आमच्या गावचं? 2-2.5 इलेक्शन असेल आमच्या गावचं. मग गावामध्ये प्रत्येक दारू किती पिते? मग तुम्ही दारू पिते घर बाद करताय का सुधारताय? हे माझं म्हणणं आहे. विकास तुम्ही करता मला माहित आहे. कोणी काय करणार मला सगळं माहित आहे. राजकारण कसं आहे माहित आहे का? आता ते बसर दादा आमचं लिंगा समाज आहे. प्रत्येक उठतंय इलेक्शन आलं ह्या जातीवर त्या जातीवर तू हे काय समज तू विकास कर गेला गावचा. तू विकास कर पहिल्यांदा. कारण ह्या बोशे गटामध्ये होत नाही. ही त्यांनी इकडून उचलून पैशाचा जर इथं नेता आणून टाकून निवडून आणायचा प्रयत्न चाललाय त्यांचा आमदारांचा. पण तसं शक्य होत नाही. इथं हा माणूस आहे ना रात्रभर झटणारा माणूस आहे. तुम्ही कधी आता फोन केला तर 1 मिनिटात इथे येणारा माणूस आहे. असा बसवराज पाटील आहे. आणि हे काय आता तुम्हाला दिसतंय काम हे रस्त्याचं बघा. ही चांगले रस्ते उकरून बाद केलेले रस्ते आहेत. आता काय रस्ते निसते काही विकास नाही काय नाही. पाणी म्हणताय पाणी आम्ही आणले म्हणतात. पाण्याला 15 वर्ष आमदार झटलेला आहे. ती सगळ्या आमदारांनी कॅनेल केले. कुठं तर पाणी इथं पाणी आलेलं त्याची पूजा करून आम्ही पाणी आणले असंही लोक म्हणतात. ही पाणी मिनी काय नाही सगळं नाना पाणी नाही. गावचं म्हणजे विकास म्हणजे बिघडला आहे. माणसं बिघडली माणसं सुधारली. हा हे माझं म्हणणं आहे. कुणी चालू केलं दारू? हे कुणी चालू केलं ते आम्हाला माहित नाही. बर आम्ही काय म्हणतो गावाची दारूबंदी एवढी करायची. बर माणसं इडी पाडी किल्ली बांधवायला. बर हा आणि गावचा विकास कसा वाढणार? हं. गावाला पाणी नाही गावात जेवण नाही गाव बिघडलं एकदम. कुणाला करणार मतदान मग आता? मतदान जे जे आम्हाला जे मदत करतो आम्ही कुणाला? विशू पाटील. बसवराज पाटील. कुठल्या पक्षाकडे मग? कुठल्या पक्षाला का फायदा घेतला काय? काँग्रेस पार्टी. भाजपनं तरी भाजप खाल्ली म्हणली. भाजप मानता मी नाही. भाजपमध्ये वाटलो आली आमची. आमदारांनी काय केलं? काय केलं पावला घेतलं का? सध्या राज्यभरामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी ही जोरात सुरू झालेली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एका दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालेलं होतं. 2 दिवस संपूर्ण राज्यामध्ये प्रचार यंत्रणा थांबल्यानंतर आता मात्र या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आज नेमकी नागरिकांची काय मते आहेत या निवडणुकीबद्दल हेच जाणून घेण्यासाठी आज आपण मंगळवेढा तालुक्यातील भोसे गटातील ममदाबाद या गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणच्या नागरिकाकडून नेमकी त्यांचे समस्या काय आहेत, या ठिकाणी कुणाचं पारडं जड वाटतंय हेच आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रखमाजी नरळे. काय सध्या कुणाचं वार आहे गावात? वार बसवराज पाटील. होय. हां कुठल्या पक्षाकडनं थांबले? ते तीर्थक्षेत्र विकास आघाडी करून. होय. हां कुणाची आहे गाडी? त्यांचीच आघाडी बसवराज पाटलांची. होय. हां होय. बरं चांगला माणूस आहे काम करणार आहे. भाजपनं बाहेरला उमेदवार दिला आहे. बरं. या ठिकाणी हां या ठिकाणी बाहेर उमेदवार दिला आहे कोण बोशेगडात. आहेत उमेदवार भाजपची या ठिकाणी? ते कोण प्रदीप खांडेकर आहेत. आम्ही काही ओळखत बी नाही त्यांना. तुमच्या गटातले नाहीत कधी? नाहीत बाहेरले आहेत ते. इथं त्यांना भाजपला या गटात उमेदवार मिळाला नाही. बाहेर दिलाय पैशाचा उमेदवार. बर. इथं धनगर समाज जातीचं राजकारण करायला लागली ती. पैशाचा पाऊस पडतो. पैशाचा पाऊस आहे. दारू मटण होय. नुसता पैशावर राजकारण चालू आहे. पण जनता हुशार आहे. बर. ते पैसे सगळं घेतलं तरी बी मतदान बसवराज पाटलाला करणार. बर. जातीचं राजकारण केलं. जातीचं राजकारण फुरचार हे हा गट जातीला धरणारा गट नाही. बर. हा गट जातीविरुद्ध गट आहे. ह्या जातीवर कोण सुद्धा या गटात मतदान करत नाहीत. बर. म्हणून बसवराज पाटलांच्या आघाडी शेजारचा आमच्या गावातला माणूस आहे. गोर गरीब जनतेची काम करणारा माणूस आहे. चांगला माणूस बसवराज पाटील. काय विकास झालाय गावात? विकास काय शून्य विकास आहे. रस्त्याचा विकास नाही, पाण्याचा विकास नाही, काय नाही, नुसता बकास निवडून जायचं. उमेदवार पहिला इथं कधी पहिला जिल्हा परिषद पहिला उमेदवार कोण आम्हाला माहितच नाही. ते आम्ही बघितलाच नाही उमेदवार. हां विकास झाला नाही. विकास काय नाही, नुसता येते ते
मतदान झालं की निवडून जायचं, बंगल्यात बसून बिलं काढायची. आता आमदार साहेब तर म्हणतात आम्ही रस्ते केलं, पाणी आणलं सगळीकडे. काय आमदार साहेब काय बी सांगतील बघा, ही तुम्हाला दिसतंय इथं रस्त्यात काय नाही, काय विकास नाही. गावात 5 दारूची दुकान आहेत. बापरे, हा एवढ्या छोट्या गावात काय नाही, लहान लहान मुलं दारू पिते, ते गुटखा खाते, ते विकास काय सुद्धा नाही. पूर्ण भकास झालेलं गाव, नुसता व्यसनादी झालं, नुसता बोलणे, होय. त्याच्या पलीकडे काय सुद्धा विकास नाही. बर रस्त्यात तसं पाणी बिणी सगळा नुसता सोशल मीडियाचा वापर करते. बर. हां, सत्ताधारी पक्षाकडनं विकास जो दाखवला जातोय तो फक्त सोशल मीडियावर आहे का? सोशल मीडियावर कुठं आहे विकास? प्रत्यक्षात विकास काहीच नाही, नाही. काही सुद्धा विकास नाही प्रत्यक्षात. आता पाणी आणलं म्हणते, 35 गावची योजना मंजूर केली, काय नाही काय? कुठं आहे ती योजना? सगळी कागदावर आहे. कागदावर आहे. अजून तर प्रत्यक्षात योजना कुठेच दिसत नाही. बर हां, विकास नाही, काही सुद्धा नाही. म्हणून इथं नाना असताना इथली जनता खुश होती. बर. नानानंतर भारत नाना. हां, भारतनाने भरपूर काम केलंय. भारतनानंतर काही सुद्धा विकास नाही. होय. हां, नुसता जनतेला फसवणे, हम्म. पोकळ बाता मारायच्या, जनतेला वेड्यात काढायचं, बाहेरला उमेदवार देतात. धनगर समाजात 13 ते 14 हजार मतदान आहे या भागात, बोसे गटात. होय. एवढा विकास करतात तर मग सर्वसामान्य गरिबाला उमेदवार द्यायला पाहिजे होती. बर. विकास केला असता तर हा, होय. उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आला असता. बर मग बाहेरला का उमेदवार दिला तुम्ही? बाहेरल्या गटातनं. ह्या गटात आता एवढ्या बोसे गट मोठा आहे, 15-16 गाव आहे ती. मग बोसे गटात का उमेदवार मिळाला नाही? बर बाहेरला कशासाठी उमेदवार? गरिबाला उमेदवार दिला असता तर तिकडे सांगोला बघा, शाजी बापून एक पंक्चर काढणाऱ्याला उमेदवार दिला. मग असा कोण उमेदवार इथे मिळाला नाही. मस्त धनगर माणूस आहे, फक्त पैसा, पैशाचा उमेदवार देऊन पैशाचं वाटप, पैसा उधळणे आणि निवडून येणे, एवढंच काम आहे. पण जनता मतदान करणार नाही, कसलीही जनता पाठीशी नाही. नुसता भूलतापा पडून जनता सुद्धा नाही, हुशार आहे. ती पहिलं दिवस गेलं. बर आता सुशिक्षित शिकलेली तरुण पिढी सगळी. बर त्याच्यामुळे मतदान बसवराज पाटलाला होणार आहे. चांगला शेजारचा माणूस आहे, गोरगरीब जनतेला धावून येणारा माणूस बसवराज. आता आम्ही चिन्ह रिक्षे आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार. नमस्कार साहेब, काय नाव काका? माझं नाव संजय बना शिंदे, माझं गाव मोहम्मदाबाद, बर. पोस्ट हुन्नूर तालुका. आता सध्या भोसे जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे. बरोबर. काय तुमच्या गटात काय वातावरण? आम्हाला कसं वाटतंय, बसवराज पाटील निवडून यावं असं म्हणजे आमची इच्छा आहे. बर दुसरी गोष्ट काय माहिती, आमच्या गावात दारू बंद हो, बर आमच्या गावचा विकास हो, आमच्या गावात रस्ते हो, आमच्या गावाला चाय पाणी हो. प्रत्येक इलेक्शनमध्ये काय होतं माहिती आहे, आमच्या गावातली बारकी बारकी लेकरं बाद व्हायला ती, होय. तरुण पिढी बाद व्हायला ती, व्यसनाधीन व्हायला व्यसनाधीन व्हायला ती. दारू दुकान 5 दुकान झाली. आमच्या भाऊ बोलला माझा, बर 6 दुकान झाली ती. कुणी काढली ती दारू दुकान? आता परत त्याला कोण दिली? त्यांना परत कोण दिली? शासनानं. मग तुम्ही एक सांगा, माझं एक म्हणणं आहे, तुम्ही विकास करताय का लोकांची संसार बाद करताय? प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी भांडण असते ती. बर मग कुठं चालायची असेल? मग आता एवढ्या छोट्या गावात 5 दारू 5 दुकानं म्हणल्यावर की मतदान किती आमच्या गावचं? 2-2.5 इलेक्शन असेल आमच्या गावचं. मग गावामध्ये प्रत्येक दारू किती पिते ती? होय की? मग तुम्ही दारू पिते घर बाद करताय का सुधारताय? होय. ही माझं म्हणणं आहे. विकास तुम्ही करता मला माहित आहे, बर कोणी विकास करत नाही, मला सगळं माहिती आहे. राजकारण कसं आहे माहिती आहे का? आता ते बसवराज दादा आमचं लिंगायत समाज आहे. प्रत्येक उठतंय, इलेक्शन आलं, ह्या जातीवर त्या जातीवर त्या जातीवर. आता तुला हे काय समज, तू विकास कर गेला गावचा, तू विकास कर पहिल्यांदा, पुन्हा राजकारण कर. तुला गाव बाद करायचं थोड्या गावात, होय. तुला गावचा विकास करतो नाही तू का घर बाद करा लोकांची? बर संसार बाद झालं, लेकरं गेले, बायका गेलं गावातले. आमच्या गावात किती किती लेकर बायका येते, आणि पोर लेकर बायका मिळते. हा, आता याला छपरी म्हणाव का उपरी म्हणाव? आता ह्याला अरे तुमचं इलेक्शन चालतंय, पण आमचं गाव बाद व्हायला की. बर माझं काय म्हणणं आहे, आमच्या गावात चावी किती आहे, पाणी किती आहे. माझं महाराणा वस्तीवर आहे, तर रस्ता इथे, रस्ता बघा रस्ता इथनं त्या वड्या बसणं, आमच्या मारुती वड्या बसणं ते रस्ता आहे का नाही? कसा रस्ता आहे ती? हा, जतच्या तालुक्यात त्या आमदाराने रस्ता तयार केला, आमचा रस्ता पण तयार नाही. वाडी वस्तीवर पाणी नाही. हा, बोशे रस्ता ते आमचा कसं आहे? अरे तो विकास केव्हा करता मेल्यावर? नमस्कार, काय नाव? जितेंद्र परशुराम मोहिते. काय सध्या भोसे जिल्हा परिषद गटामध्ये कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे? सध्या तर बसू पाटलाचं फुल म्हणजे फुल जोरानं हवाय. कोण आहेत उमेदवार ते? बसवराज पाटील चांगला माणूस आहे. ह्या 7-8 खेड्यात रात्री कधी पण तुम्ही रात्री सकाळी कधी बोलवा, कुठल्या तुमच्या पक्षाकडनं टायमिंगला उभारले? येणार. कुठल्या पक्षाकडनं उभारले? अत्रित छत्र पक्षाकडनं उभारले. होय. हां. बालके गटाकडनं? बालके गटाकडनं. होय. चांगला सध्या माणूस आहे. पारडं जड आहे. पारड बसवराज पाटलाची भरपूर हवा आहे, भरपूर लीड नाही येणार आहे बसवराज पाटील. जनता सगळी बसवराज पाटलाच्या मागे. पुढचं राजकारण काय बघितलं? बसवराज पाटील असा माणूस आहे ना, तुम्ही आता चौकशी करा. बसवराज पाटील 1 नंबर माणूस आहे. पण आता ह्या भागात धनगर समाजाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे इथं जातीचं राजकारण व्हायला लागलं. जातीचं राजकारण ह्या बोशे गटामध्ये होत नाही. बर
ही त्यांनी तिकडनं उचलून पैशाचा जर इथं नेता आणून टाकून निवडून आणायचा प्रयत्न चालला आहे त्यांचा आमदारांचा, पण तसं शक्य होत नाही इथं हा माणूस आहे ना, रात्रभर झटणारा माणूस आहे. तुम्ही कधी आत्ता फोन केला तर 1 मिनिटात इथे येणारा माणूस आहे, असा बसवराज पाटील आहे. आणि हे काय आता तुम्हाला दिसतंय काम, हे रस्त्याचं बघा, ही चांगले रस्ते उकरून बाद केलेले रस्ते आहेत आता. काही रस्ते मिसते, काही विकास नाही, काय नाही. पाणी म्हणताय, पाणी आम्ही आणले म्हणतात. पाण्याला 15 वर्ष आमदार झटलेला आहे. ती सगळ्या आमदारांनी कॅनेल केले, कुठं तर पाणी इथं पाणी आलेलं त्याची पूजा करून आम्ही पाणी आणले असंही लोक म्हणतात. ही पाणी मिनी काय नाही, सगळं नानाचं काम आहे. भारत नानासारखा आमदार पुन्हा होणे नाही असं काम झालं इथं काही विकास नाही, काय नाही. सध्याचा आमदार करत नाही. सध्याचा आमदार कशाचा आहे, रस्ते चांगलं फोडायचं आहे तर, आणि ती रस्ते उगं खडी हातरून सोडायचं. कुठं आहे ते रस्ता दाखवा मला. बघा, सलगर रस्ता बघा, बोशी रस्ता बघा, शिरनांदगी रस्ता बघा, बोबलत रस्ता बघा, जत तालुक्यावरून त्यांच्या हद्दीपर्यंत रस्ते येतात. मग आपलं का रस्ता जात नाहीत पुढं? रस्ता मिसतं, काही विकास नाही, काय नाही. माणूस एक नंबर आहे बसवराज पाटील 100% येणार म्हणजे येणार आहे, त्यात काही विषय नाही. एक नंबर माणूस आहे. या महमदाबाद गावामध्ये आपल्यासोबत इतरही काही नागरिक आहेत, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव श्रीशील हाताळले. काय सध्या भोसे गटात काय वातावरण म्हणते? भोसे गटात बसवराज पाटलांचं जरा वातावरण चांगलं आहे. बरं का? कारण ती माणूस कितली आहे ना. होय. आता विरोधकांकडनं तर आरोप लावला जाते की आता इथं विरोधकांचं विकास कामं आम्ही केल्या, त्यांचं काय काम नाही म्हणून. त्यांचं काय आता मी सांगू शकत नाही, पण यांचं बोस पाटलाचं काम पण चांगलं आहे. आणि त्यांचा उमेदवार तर बाहेरचा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे, कोण उमेदवार बाहेरचा आहे? ती प्रदीप खांडेकर साहेब. होय. कुठल्या पक्षाकडनं उभारले? त्यांनी भाजपकडून उभारले. ते इथले नाहीत का ते? इथले नाहीत, स्थानिकचं बसवराज पाटील आहेत. कशामुळे उमेदवारी दिली त्यांना मग इथं? त्यांना काय कशामुळे बाहेरचे दिले आम्हाला काय माहीत नाही. मग त्यांचा असं एक मुद्दा आहे, त्यांनी फक्त जातीवरच राजकारणी करत आहेत. धनगर समाज उचलून धरलं तर धनगर समाज जर उचलून धरलं, बाकीच्या समाजाला कोण बघणार? हा एक आमच्या समोर विषय ही प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून सर्व समाजाला धरून जाणारा एक माणूस नेतृत्व आमच्यातला बसवराज पाटील आहे. म्हणजे त्यांनी इतर समाजाला असं काय नाही, धनगराला पण हा हे तो सर्वांसाठी आहे. म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना, माझाही सुद्धा अर्ज होता, मी बी शेतकऱ्याकडून लढत होतो, सर्व संघटना सोबत घेऊन. मग काही जणांचं असं माझ्यासमोर मुद्दा मांडले त्यांनी, ते बसवराज पाटील चांगला आहे, त्यांना अडचण येऊ नये, ती सर्व समाजासाठी सर्व कामासाठी लढत आहेत. मग त्यांना पाठिंबा दिल्यावर सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मी त्यांना पाठिंबा दिला आहे. आणि दुसरं उदाहरण, 2019 पासून आजपर्यंत इथल्या लोकांना पीक विमा मिळालेला नाही. मग त्याच्याविषयी मी पाठपुरावा अनेक वेळा केलेला आहे, तर त्याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष केलेलं झालेलं आहे. गेल्या वर्षी कृषी कार्यालयाला आमच्याकडून टाळ ठोकण्यात आलेलं होतं. तेव्हापासून आता अलीकडलं देत आहेत, पण मागले दिलं नाहीत. मग त्याचे सुद्धा आम्ही लोकप्रतिनिधींना सुद्धा ही दिलेलं आहे पत्र, आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. मग आता शेतकरी बघून घेतील कोणाला करायचं. आमदार बघत नाहीत का इकडे? काय आता आम्ही पाठपुरावा केलेला आहे, आमच्याकडे तर दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी. हां, मग आता देत नाहीत. हां, आमच्या पाठपुराव्याला तर लक्ष दिलं नाहीत. मग आता पुढलं विषय आता कोण म्हणते ती केलं म्हणून, मग त्यांना काय त्यांचं काय तर काम त्यांच्या माणसांचं केलं तर आम्ही काय सांगू शकत नाही, पण आमच्या शेतकऱ्यांचं केलेलं नाही. बरं, आता इथं भाजप सत्ताधारी पक्ष आहे, इथं आता सध्या भाजपकडून प्रचंड ताकद लावण्यात येते. त्याच्यानं काय फरक पडणार नाही काय? त्याच्यानं माणुसकीच्या पुढं पैशाचं चालत नसतं. चालत नाही. हां, मग हे बोशे गटात शक्यतो माणुसकीचे लेवलचे आहे, त्या लेवलच आहे. नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाव? दोंडराम तानाजी गरुड. मतदान आहे का? हो, आहे. सध्या भोशी जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली आहे, तरुणांचा कोणाला पाठिंबा आहे? बसवराज पाटील. होय का? कारण शेजारचा आहे, आपल्या संपर्कात मी जवळचा आहे. होय. आडी अडचणी ही मदतीला येते ती. बर. हा, बाहेरच्या उमेदवाराला या ठिकाणी कशी काय दिल्या उमेदवारी? पैसा ही. होय. हा, सत्ता त्यांच्याकडे आमदार आहे. हा, कुठल्या गावचे आहेत उमेदवार ते कुठले बाहेरचे कुठले काय गावचं नाव माहित नाही. हो, नाही माहित नाही. उमेदवाराचं गाव बी माहित नाही. नाही नाही. भाजपनं लादली इथं उमेदवारी त्यांची. होय. होय. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव कृष्ण इंगोले. काय सध्या निवडणुकीचं निवड काय असं आहे, आपल्या गावाची दारू बंद करायची. दारू बंद करायची? हां, गाव सुधारायचं. बर गावाला पाणी नाही, बर गावचं म्हणजे विकास म्हणजे बिघडला आहे, बर माणसं बिघडली, बर माणसं सुधारणार नाही. बर हां, हे माझं म्हणणं आहे. बर कुणी चालू केलं दारू इथं? हे कुणी चालू केलं ते आम्हाला माहीत नाही. बर हां, आम्ही काय म्हणतो गावाची दारू बंद एवढी करायची. बर माणसं इडी पाडी पिल्ली बाद व्हायली. बर हां,
आणि गावचा विकास कसं वाढणार? गावाला पाणी नाही, गावाला जेवण नाही, गाव बिघडलं एकदम. कुणाला करणार मतदान मग आता? मतदान जे बिशप जे आम्हाला जे मत करतात आम्ही कुणाला? बिशप पाटील. बसवराज पाटील हा. कुठल्या पक्षाकडनं आहेत? आता कुठला पक्ष आम्हाला काय फायदा आहे आपला? काय काँग्रेस पार्टी, भाजपनं तरी भाजप खाल्ली बोलली, भाजप मानतो मी, नाही. भाजपमध्ये वाटलो आली आमची. आमदारांनी काय केलं? काय काय केलं? बाबा घंटे केला. नमस्कार. सध्या भोसे जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली आहे. भाजपकडून या ठिकाणी प्रदीप खांडेकर आहेत आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून बसवराज पाटील आहेत. काय वाटतंय, कुठला उमेदवार चांगला वाटतोय तुम्हाला? बसवराज पाटील. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? राजाराम सिद्धेश्वर चाबरे. सध्या भोसे जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली आहे. हा भाजपकडनं या ठिकाणी प्रदीपजी खांडेकर आहेत हा आणि दुसऱ्या बाजूला तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून बसवराज पाटील आहेत. हा. काय वाटते, कुणाचं पार्ट जड वाटते जरा? आम्हाला बसू पाटील भारी वाटतो. बर. हा. का? कारण का माणूस एक निष्ठावंत आहे आणि माणूस गोरगरिबांची कामं करणारा माणूस आहे. बर. आम्ही कधी बी जाऊ द्या, एनी टाईम एनी डे. बर. ती खांडेकर कोण आहे कुठलाही आम्हाला माहीतच नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ती सभापती होऊन गेलाय. बर. मी एवढी मोठी अशी त्यांनी ठेवाय ना, आमच्या भागात तेव्हा दुसरा माणूस नव्हता का बर. भाजपकडे, ह्या बाबा ह्या भागातला माणूस दे जा निवडून आणण्यासाठी सभापती होता. आणि सभापती असताना देखील आम्ही पंचायत समिती गेलो तर आम्हाला काही त्याची व्हिजिटच झाली नाही. भेटत नाही. कधी भेटला नाही आम्हाला. पंचायत समिती देखील सभापती असताना देखील भेटला नाही. बर. आणि आता जिल्हा परिषद उभारला आहे, ते आता आम्हाला कधी गाठ पडणार, कधी भेटणार, कुठलाही ते आम्हाला माहिती पण नाही. तुमच्या गटातला नाही का उमेदवार? नाही नाही, आमच्या गटातला उमेदवारच दिला नाही. होय. हा, ती बाहेरला माणूस आणून बुजावून उभा केला आणि त्याला उभा केला. बर. मग त्याला आम्ही कसं मतदान करूया? असं कसं काय बाहेरचं दिला? आता काय माहिती, पक्षाने ते ठरवलंय. हे तर मस्त बशिंड्याच्या गडीत घेतं. बर. इथला एखादा देव होता नेता, पुढारी, कार्यकर्ते का ह्या बोसे गटात व्यक्ती नाही तसली. बर. बस पाटला टक्कर दे सारखी, हम्म. म्हणून तुम्ही बाहेरला आणून पैसेवाला उभा केला का इथं? बर. पैशात जोर आहे. पैशाला आम्ही बळी पडणारी माणसं नाही. बर. पैशात जोर केला जातोय. हा, पैसा अहो पार्टी मोठी आहे म्हणताना इथं तसला वशिंडाचा गडी भेटला नाही म्हणताना तिकडे आणून उभा केला होय. पैसेवाला. होय. प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर होतोय. आता पुढे काय सांगता येत नाही. बर. हा, सध्या होत नाही का? आता सध्या काय आपल्याला माहित नाही, पण आपण बसून पाटलाला मतदान करणार आहे. बर. त्यांच्या काय आपण संपर्कात जात बी नाही बर. आणि त्यांच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं बी नाही. आपला भूमिपुत्र आहेत का इथले बसवराज पाटील? बसवराज पाटील हा माणूस नड अडचणीला धावून येणारा माणूस आहे. बर. मी एकदा मुंगड्यात माझी मिसेस हॉस्पिटलमध्ये होती. मला 20,000 रुपयाची अडचण आल्यावर मग बसू पाटलाच्या ऑफिसला गेलो मी. तिथंच ह्याला आहे बालाजीनगरपाशी. बर. मग चेअरमन म्हणलं असं असं मला एक अडचण आहे. म्हणलं बसू पाटला मला 20,000 रुपये काढून दिले, बर. मदत केली. मदत केली. होय. पण आम्ही त्यांचं रिटर्न केलं. बर. पण हाकेला धावणारा माणूस पाहिजे. मी असली माणसं आम्ही कुठं हुडकायची? नमस्कार. नमस्कार. सध्या निवडणूक लागली आहे जिल्हा परिषदेची. तरुणांना काय, कुणाचं पार्ट जड आहे? तरुणांचा कुणाकडे कल आहे? आमचा कल बसवराज पाटील. होय. हा, का? स्थानिक उमेदवार आहे. बर. हा, भाजपचे स्थानिक नाहीत का? भाजपचे ते उमेदवार कुठल्या गावचे आहेत हेच आम्हाला माहीत नाही. माहित नाही. हा. होय. यापूर्वी इकडे कधी येत नव्हते का प्रचाराला ते? कधी आम्हाला तर कधी भेटले नाहीत होय. ते. हा, उमेदवारी लादली आहे का तुमच्यावर? उमेदवारी 100% लादल्या. होय. हा, बाहेरचा माणूस इतका बोसे गट, इतका 44,000 मतदान असताना, इतका मोठा गट असताना, 16 गावं असताना 16 गावातनं स्थानिक उमेदवार एक निघू शकत नाही. ह्याच्यासारखी मोठी शोकांतिका दुसरी कुठलीच नाही. हा. बरं, आता इथं काय दारू दुकानांचा मोठा प्रॉब्लेम आहे. इथं बोलतेत लोक, काय भानगड काय? भरपूर दुकानं आहे, ते तरुण पिढी बिघडण्याचं काम चालू आहे. होय. हा, कोणाचा आशीर्वाद आहे याच्या मागे? हे जग आता जी सत्ताधारी आहे त्यांचे सत्ताधारी कोण आहे बघा, तुम्ही विचार करा. हा, सत्ताधारी पक्ष ह्याला जबाबदार आहे. हा, गावातल्या लोकांनी काय निवेदन वगैरे दिलं नाहीत का यात? निवेदन कोण, सत्ताधारी लोक जुगारतच नाही ते सर्वसामान्य माणसाला, तर निवेदन कोण देणार? बर. हा, आमदार साहेब लक्ष देत नाहीत का इकडं? आमदार साहेबांचाच आशीर्वाद आहे म्हणावं लागेल. मग सत्ताधारी त्यांनी येत म्हटल्यावर दारू दुकानांना मग काय. होय. हा, नमस्कार काका. हां बोला. काय नाव आपलं? मारुती तुकाराम पाटील. काय सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे तुमच्या गावात, काय म्हणते वातावरण? हाय बसवराज पाटला वातावरण होय. चांगलं आहे. का? हाय जवळगावचा माणूस आहे, एक नंबरचा माणूस आहे. मग आता दुसऱ्याला कोणाला काय करायचं? दुसरा आता खांडेकर उमेदवार आहेत की मोठे त्यांच्या भाजपचे? आमच्या ओळखी सुद्धा नाहीत. बर. उमेदवारी कशी काय दिली त्यांना? त्यांना त्यांच्या बागात दिली असेल. बर. आता इथले नाहीत का ते? नाही, बर. चांगलं आहे वातावरण. काय सध्या गावात आता सध्या काय एक नंबरचं वातावरण आहे, काय अडचणी येत नाही. येत नाही? काय सुद्धा अडचणी येत बर. तर एकूणच आज आपण भोसे जिल्हा परिषद गटातल्या महमदाबाद या गावामध्ये ग्राउंड रिपोर्टसाठी आलेलो होतो. या ठिकाणी दारूच्या दुकानांची मोठी समस्या आहे आणि त्याचा त्रास गावातल्या बहुतांश लोकांना होताना पाहायला मिळतोय. या नागरिकांचा असा आरोप आहे की या दारू धंद्याला
सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद आहे. तर दुसऱ्या बाजूला या भोसे गटामध्ये जातीपातीच्या राजकारणावर देखील मोठी चर्चा घडताना दिसून येते. या ठिकाणी सध्या बसवराज पाटील जे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आहेत, तर दुसरीकडे आहेत प्रदीपजी खांडेकर जे भाजपकडून उभे आहेत. या दोघांमध्ये या ठिकाणी सामना असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र बहुतांश नागरिकांचा कल हा बसवराज पाटलांच्या बाजूने झुकलेला या ठिकाणी दिसून येतोय. कॅमेरामॅन निलेश बनसोडेसह हुसेन नदाब, मंगळवेढा.